चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल. खूप दिवसांच्या नंतर आज ना ब्लॉग शूट करायला मी घेतला आणि ब्लॉगच्या सुरुवातीलाच माझ्यासोबत असं काही घडलं आणि हे आता जे काही तुम्हाला दिसत आहे ना, तर हे BTS आय बिहाइंड द स्कॅन आहे, जे माझ्यासोबत कायमच घडत असतं, पण आज मी तुम्हाला दाखवत आहे. मोबाईल ट्रायपॉडला लावा आणि जर पिल्लूला समजलं की मी काहीतरी शूट करते, मग त्याला ना तो फोन ओढायचा असतो आणि मग तो कॅमेरा ऑन ऑफ करायचा असतो किंवा मग त्याला फोटोज काढायचे असतात. हे त्याचं कायमचं आहे. त्यामुळे कधी कधी ना जेव्हा मला जर शूट करायचं असेल ना, तर तेव्हा कॅमेरा त्याच्यापासून लपवून मला ठेवावा लागतो. हा माझा कायमचा स्ट्रगल आहे. ज्यांना वाटतं ना की व्लॉगिंग करणं खूप सोपं आहे, तर खरं सांगते, खरंच सोपं नाही आहे आणि ॲज अ मदर तर नाहीच आहे. हे एवढं सगळं काही घडत असतं. त्रिशाला खायचाय पास्ता आणि तिला पास्ता असा खायचाय जो की हेल्दी असेल. कसा पास्ता लागतोय ग तुला? हेल्दी पास्ता. हेल्दी पास्ता कसा बनवायचा आता? आणि याच बघा काय चाललंय. तर श्री काय करावं या पोराचं? काय करावं या पोराचं? नुसता बदमाशपणा आणि ही कॉमेडी क्वीन. आणि हा पसारा किंग. स्त्रीला ना खोड्या करायला किंवा मग पसारा काढायला खूप जास्त आवडतं. एकच खेळणी खेळायची असते, पण घरभर त्याला खेळण्याच्या आहेत तर त्या पसरवून ठेवायच्या असतात. त्यामुळे मी त्याला पसारा किंग बोलले. आणि आता त्रिशाला हेल्दी पास्ता खायचा होता. हेल्दी पास्ता मला बनवायचा होता, त्यामुळे दोघांना छान असे गाणे लावून दिले TV वरती. आणि हे जे शेकी शेकी जे सॉन्ग आहे ना, तर ते सध्या खूपच ट्रेंडिंग आहे आणि या दोघांचं तर खूपच जास्त फेवरेट झाले. त्यामुळे ते सॉन्ग त्यांना लावून दिलं. थोडासा मी त्यांच्यासोबत डान्स केला. दोघांचं मन रमवलं जाईल, दोघांचं असं काहीतरी त्यांना करून दिलं. आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये आले आणि आता हेल्दी पास्ता बनवायचा आहे. पास्ता तर खायचा आहे, पण मग हेल्दी पास्ता खायचा आहे, तर मग बनवायचा कसा? तर मग त्याच्यामध्ये आता थोडासा पोटॅटो टाकते. आणि पोटॅटो जरी हेल्दी नसला तरी लहान मुलांसाठी तो हेल्दी असतो. प्रत्येकासाठीच हेल्दी आहे असं नसतो. BP शुगर डायबिटीजवाल्यांसाठी तो हेल्दी नसतो, बट लहान मुलांसाठी तो हेल्दी पोटॅटो असतो. आता हेल्दी बनवायचा आहे पास्ता. त्यामुळे मग हे बटाटे जे आहे तर त्याच्यामध्ये छान असे बारीक कट करून तेलामध्ये फ्राय केले. त्यानंतर बॉईल केलेला पास्ता जो होता तर तोही टाकला. आणि पिल्लूलाही पास्ता मला द्यायचा होताच, कारण तुम्ही नेहमी ब्लॉगमध्ये बघत असाल की अशा गोष्टी तर मी सहसा बनवतच नाही, पण आज खूप महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल, आज पास्ता बनवला आणि आज पिल्लूला पण पास्ताच खायला देणार होते. त्यामुळे मग मसाल्याचा यूज जरा कमीच केला. बटाटा आणि पास्ता असं दोघांचं कॉम्बिनेशन करून पास्ता बनवला होता. सोबतच तो हेल्दी पास्ता झाला, स्पेशली लहान मुलांसाठी. आणि त्रिशाने तो आवडीनेही खाल्ला. तिला तो फार जास्त त्रिशा आवडला जोवर होता. 3-3.5 वर्षाची होती ना, खरं सांगते, तिला चॉकलेट काय असतात, मॅगी काय असते, पास्ता काय असतो, हे काहीच तिला यातलं माहीत नव्हतं. पण जशी ती स्कूलला जायला लागली ना, तिला एक एक गोष्टी समजायला लागल्या. कारण मुलं आहे ना, शिकवण्यापेक्षा जेव्हा एखादी गोष्ट बघतात ना, तर ती लवकर ती कन्झ्युम करतात. जर आपण त्यांना एखादी गोष्ट शिकवत बसलो ना, तर त्यांना खूप बराच टाईम लागतो ती गोष्ट शिकण्यासाठी. पण ती गोष्ट जर त्यांच्यासमोर एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये घडत असेल किंवा मग ते बघत असतील ना, तर मग ते लवकर कन्झ्युम करतात. ते असंच त्रिशासोबतही काही झालं. स्कूलमध्ये गेली आणि काही दिवसातच तिला चॉकलेट, मॅगी सगळ्यांची सवय जी आहे तर ती लागून गेली. आणि बरं चला, आता इथे पास्ता तर माझा बनवून रेडी आहे. टेक युअर डिश. वेलकम. घे तुझा हेल्दी पास्ता आहे. हेल्दी पास्ता कसा बनवला मी माहितीये का? पोटॅटो टाकलाय त्यामध्ये. आवडेल ना तुला? ओके, फिनिश कर मग. श्री, तुला पण लागतोय का पास्ता? कसा झालाय तुझा हेल्दी पास्ता? टेस्टी? रिअली? ओके, फिनिश करा चला पटकन. खूप सुट्ट्या झाल्या आता स्कूलला. आता स्टडी करायचं आहे आपल्याला रात्री. चलो श्री. ए बेबी श्री, आवडलं का रे? श्री, आवडला पास्ता? टेस्टी? छान छान, नाइस. चलो फिनिश करो जल्दी.
त्रिशाच्या आणि श्रीच्या जेवणाचा प्रश्न तर इथे माझा मिटला होता, पण बाकी सर्वांचं जेवण आमचं राहिलं होतं. तर म्हटलं चला आज यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं काहीतरी करूया. तर शेंगोळे बनवले. सहसा मी शेंगोळे बनवत नाही, पण खूप दिवसांच्या नंतर, खूप महिन्यांच्या नंतर म्हटलं तरी चालेल, आज मी शेंगोळे बनवले आणि ते पण लाल मिरचीचे बनवले होते. आता याची रेसिपी वगैरे तर मी काही शूट केली नाही, पण एक शॉर्टकट पद्धतीमध्ये तुम्हाला सांगते. ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ आणि डाळबट्टीचं थोडंसं पीठ उरलं होतं, तेही त्यामध्ये मिक्स करून दिलं, कारण थोडंसंच ते राहिलं होतं. मग तेही टाकलं, छान टेस्ट येते आणि सुद्धा. मग त्याच्यामध्ये थोडंसं बडीशोप घेतली, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा ओवा आणि थोडेसे जिरे घेतले, छानसे मिक्सरमधून वाटून घेतले. त्याचं पावडर बनवलं, तेही पावडर त्या पिठामध्ये टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, त्यानंतर लाल चटणी, थोडासा हिंग आणि थोडीशी कोथिंबीर छानशी कट करून टाकली. पीठ मळलं आणि त्याला छान अशी फोडणी दिली. कांदा, टोमॅटो, आलं लसूणची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये त्याचे शेंगोळे बनवून टाकले. आणि शेंगोळे बनवता बनवता एवढा कंटाळा येऊन जातो ना, शेंगोळ्याचा प्लॅन कधी चकुल्यामध्ये कन्वर्ट झाला ना तर काही समजलंच नाही, कारण अर्ध्या ह्याच्यात तर मी चकुल्या बनवल्या आणि अर्ध्याचा ह्याच्यात ते शेंगोळे बनवून त्याच्यामध्ये टाकले. आणि जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर लगेचच किचन ओटा आवरायचं, त्यानंतरच झोपायला जायचं. हे माझं रोजचं रुटीन आहे, कारण सकाळी मग त्रिशाचं स्कूलची घाई असते, ब्रेकफास्टची असते आणि आता तर माझी नवीन घाई सुरू झालेली, ती म्हणजे माझी जॉबची घाई. त्यामुळे ही रात्रीची कामे जर रात्रीच झाली ना तर मग दुसराच दिवस जो आहे तो फ्रेश जातो आणि ॲक्टिव्हही जातो, कारण सगळीकडे छान असं क्लिनिंग दिसत असते, हे असं मला तरी वाटतं. तर तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी पाहिलं की माझ्यासोबत काय घडलं, आणि ते माझ्यासोबत नेहमीच घडत असतं जेव्हा जेव्हा मला शूट करायचं असतं. आणि भरपूर जणांना प्रश्न पडले होते, म्हणजे भरपूर जणांनी मला प्रश्न विचारले, डायरेक्टली इनडायरेक्टली, की माझं ब्लॉगिंग बंद आहे, किंवा मग कोणीतरी कुणाला विचारलं की हिचे आता ब्लॉग येत नाही वगैरे वगैरे. म्हणजे भरपूर साऱ्यांचे प्रश्न होते की हिचं व्लॉगिंग काय येत नाही, किंवा मग काय झालंय, काही आता व्लॉग करत नाही वगैरे. तर सगळ्यांचं एक कन्क्ल्युजन दूर करते की काहीच झालेलं नव्हतं. फक्त प्रश्न एवढा होता, बिहाइंड द स्कॅन मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं, माझ्यासोबत तेवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात, आणि एवढं सगळं मॅनेज करून मला हे सगळं करायचं असतं. आणि त्यातल्या त्यात 2 महिन्यामध्ये मी खूप जास्त बिझी होते, माझ्याकडे रिलेटिव्ज होते आणि भरपूर साऱ्या थिंग्स होत्या. आणि मी व्लॉगिंग करते म्हणजे मी पैसे कमवण्यासाठीच करते अशातली काहीच गोष्ट नाही आहे. व्लॉगिंग करणं हे माझं पॅशन आहे, मला आवडतं ते, माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे करण्याची, म्हणून मी ती करते. आणि प्रोफेशन झालं तर बाय प्रोफेशन मी आज खूप छान पोस्टवर जॉबवर आहे. माझा जॉबही आता स्टार्ट झालेला आहे. जॉबसाठी जरा ब्रेक घेतला होता, कारण पिल्लू लहान होतं, त्रिशा पण लहान होती. पण आता त्रिशा मोठी झालेली आहे, पिल्लूला पण आता जर बऱ्यापैकी समजायला लागतं. त्यामुळे मग मी जॉबचं प्लॅनिंग केलं आणि आता छान जॉबही मला भेटला, मी जॉबही करते. त्यामुळेच म्हणते की 1.5 महिना मी खूप जास्त बिझी होते. त्यामध्ये जॉबचं पण प्लॅनिंग सुरू होतं, किंवा मग माझे इंटरव्ह्यूज वगैरे होते, त्यामुळे पण व्लॉगिंग केलं नाही, किंवा मग व्लॉग केलं तर मग ते एडिट करा, मग ते शूट करा, त्याच्यामध्ये बराच वेळ निघून जातो. त्यामुळे ना व्लॉगिंगपासून जराशी मी दूर होते 1.5 महिना. घरामध्ये तर पाहुणे वगैरे होते आणि बाहेर फिरणं पण माझं भरपूर झालं. भरपूर गोष्टी मी शेअर पण केल्यात, पण आता त्या हळूहळू तुमच्यासोबत राहिलेल्या गोष्टी पण शेअर करण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मेन गोष्ट म्हणजे, माझ्याकडे आले होते माझे दीर आणि माझी जाऊ, जे की युरोपला राहायला असतात डब्लिनमध्ये. तर ते येतात वर्षातून 1 वेळेस, आणि मग त्यांच्यासमोर शूट करा, एडिट करा वगैरे, मग पूर्ण बराच वेळ माझा त्याच्यातच गेला असता. कारण खरं सांगते, ब्लॉगिंग करणं म्हणजे काय एकदम इझी गोष्ट नाही आहे. त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो. ब्लॉगिंगसाठी पूर्ण जे रुटीन असतं ते मी सगळं शेअर करत असते, तर पूर्ण दिवस शूट करण्यामध्ये जातो, किंवा मग जरा वेळाने एडिट करा, मग त्याला व्हॉइस ओव्हर करा, पूर्ण दिवस त्यातच निघून जातो. आणि मग ते वर्षातून एकदा येतात, 1 ते 1.5 महिन्यासाठी, आणि मग त्यांना वेळ द्यायचं की मग शूट करायचं. मग त्याच्यामुळे ठरवलं की ते आलेत ना की त्यांच्यासोबतच मस्त एन्जॉय वगैरे करूयात, थोड्याफार गोष्टी शेअर पण करूयात, शूट पण करूयात, आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करूयात असं ठरवलं. आणि मग 1.5 महिना ना फक्त आणि फक्त एन्जॉय केला आम्ही, आणि छान असा टाईम स्पेंड केला आम्ही, कारण ते वर्षातून एकदाच इकडे येत असतात. त्यामुळे मग मोबाईलपासून जरा दूरच होते. छान आमचं कम्युनिकेशन वगैरे छान झालं, छान एन्जॉय केला 1.5 महिना. आम्ही फक्त आमच्या फॅमिलीसोबत जगत असतो, हे आमचा वर्षातला हाच 1.5 महिना असतो, जे की आमची पूर्ण फॅमिली जी आहे तर ती एकत्र येत असते. मग यावेळेस ठरवलं की नाही, काही झालं तरी फक्त फॅमिलीलाच टाईम द्यायचा, फोनपासून जरा दूरच राहायचं. त्यामुळे फोनपासून जरा दूर होते, त्यामुळे पण काही शूट केलं नाही, ही पण एक गोष्ट होती. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, बाहेर जाणं पण भरपूर झालं, आणि मग प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट शूट करा,
पिल्लूला आता बाहेर जायचं म्हटलं की पिल्लूला वगैरे तयार करायचं, मग आपणही तयार व्हायचं, त्यात हे कॅमेरा घेऊन शूटही करायचं. मग ते थोडंसं हेक्टिक झाल्यासारखं होतं, त्यामुळे मग शूट काही केलंच नाही. ही पण एक गोष्ट होती. आणि मेन गोष्ट म्हणजे जे व्हिडिओच्या स्टार्टिंगला पाहिलं बिहाइंड द स्कॅन माझ्यासोबत जे काही होत असतं ते सगळं काही तुम्ही पाहिलं. त्यामुळे पण मग जरा हेक्टिक असं वाटायचं की सगळं काही मॅनेज करून हे करणं. त्यामुळे मग ते जरा दूरच केलं होतं. पण आता सध्या जॉबही लागला आहे आणि माझे दीर जाऊ वगैरे तेही गेलेले आहेत रिटर्न युरोपला. आणि त्यानंतर सध्या आता मी फ्री आहे. आणि राहिला प्रश्न पिल्लूचा, तर ते आमचं कायम तसंच चालू राहणार आहे. पण मग जसं मी तुम्हाला सांगितलं की बाय प्रोफेशन मी आता छान पोस्टवर आहे, बट बाय पॅशन मला हे करायला आवडते, त्यामुळे मी हे करते. सो अधूनमधून थोडेफार गॅप पडत असतात माझ्या ब्लॉगमध्ये आणि कदाचित इथून पुढेही पडू शकतात. नाही सांगू शकत कधी काय सिच्युएशन येईल तर, बिकॉज ऑफ माझे बेबी चाइल्ड. तर तुम्हाला माहितीच आहे ते काय करतात आणि त्यांचे कारनामे जे काही असतील ते. बरेच चला आता ह्याच कारणामुळे माझ्या ब्लॉग जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते किंवा मग मी शूटही करत नव्हते. आय होप तुमच्या सर्वांचे प्रश्न जे आहेत, ज्यांना जे प्रश्न पडायचे की हिचे ब्लॉग काही येत नाही किंवा काही झालं आहे का काय कोणाचं, काहीची फॅमिली हिला बोलते की तू शूट करू नको किंवा कसलं बर्डन वगैरे, असलं काहीच नव्हतं. अशा भरपूर लोकांच्या मनामध्ये क्वेश्चन्स यायचे की हे बंद का होतं. तर ह्याच्या मागचं कारण फक्त आणि फक्त एवढंच होतं की हेक्टिक डेज होते आणि आता ते डेज गेले, तो पास झाला. पण इथून पुढे जे आहे ते कंटिन्युअसली व्हिडिओ शेअर करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करेल. आणि आय होप तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ आवडत असतील, आणि आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मग आता नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्याच असा एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.